बातमीकडे। एक देश एक निवडणूक, एक देश एक जीएसटी। यानंतर आता एक देश एक वेळ लागू होणार आहे। प्रत्येकाला भारतीय प्रमाण वेळेचा अवलंब करावा लागणार आहे। केंद्र सरकारने 14 फेब्रुवारीपर्यंत या मसुद्यावर लोकांकडून सूचना मागवल्या आहेत। कायदेशीर, प्रशासकीय, व्यावसायिक कामकाजासाठी आणि याशिवाय अधिकृत कागदपत्रांसाठी फक्त भारतीय प्रमाण वेळेचा अनिवार्य वापर केला जाणार आहे। जर या नियमांचं उल्लंघन केलं तर दंडही आकारला जाणार आहे। एक देश एक वेळचे फायदे। दूरसंचार, बँकिंग, संरक्षण क्षेत्रामध्ये नॅनो सेकंद अचूकतेला महत्त्व असणार आहे। शिवाय 5G आणि AI सारख्या तंत्रज्ञानामध्येही अचूक वेळ पाळणं महत्त्वाचं आहे। वेळेत थोडाफारही फेरफार केल्यास मोठं नुकसान देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सरकारी कार्यालय, सार्वजनिक संस्थांमध्ये भारतीय प्रमाण वेळेचा वापर बंधनकारक आहे। भारतीय प्रमाण वेळेसंदर्भातल्या नियमांचं उल्लंघन जर केलं तर तुम्हाला दंड देखील भरावा लागणार आहे।